आणि या मतदान केंद्रावर जात उद्धव ठाकरे आपल्या मतदानाचा अधिकार आता सध्या बजावतायत। आतमध्ये मतदान केंद्रामध्ये ते पोहोचलेले आहेत। तर त्या ठिकाणी उत्तर मध्य मुंबईमध्ये लढत आहे ती म्हणजे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यामध्ये। त्याच्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ ज्या ठिकाणी राज ठाकरे यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे त्या ठिकाणी लढत आहे ती म्हणजे शिंदे गटाचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरे गटाचे अनिल देसाई। नक्कीच आणि इथे आपण पाहतो उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये उद्धव ठाकरे पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या ठिकाणी मतदान करतील। यंदाची निवडणूक ही फार वेगळी आहे, चित्र फार वेगळं आहे। कारण शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर 2 गट पडणं, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर 2 गट पडणं आणि त्याच्यामुळे ही निवडणूक ही उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आणि चौघांकडून सुद्धा आणि काँग्रेसकडून सुद्धा भाजपकडून सुद्धा पूर्ण ताकद जी आहे ती पणाला लावण्यात आलेली आहे। तर दोन दृश्य राज ठाकरेंनी काही वेळापूर्वीच आपल्या कुटुंबासह इथे मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। रश्मी ठाकरे यांनी नुकतंच मतदान केलेलं आहे। तर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उद्धव ठाकरे मीडियाशी संवाद साधतील। आपल्या मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर आता उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे जे आहेत ते मतदान केंद्रातून बाहेर पडलेले आहेत। उद्धव ठाकरे काय बोलणार, माध्यमांशी संवाद साधणार का आणि मतदारांना काय आवाहन करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मतदान केंद्रापासून काही मीटर अंतरावर गेल्यानंतर उद्धव ठाकरे मीडियाशी संवाद साधतील। राज्यातल्या जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीला मिळतील असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। आजचा हा 5वा आणि शेवटचा टप्पा महाराष्ट्रामधला आणि हा टप्पा देखील ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। 4 ठिकाणी त्यांचे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मात्र 3 ठिकाणी शिवसैनिकच एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत। शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने। पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुंबईमध्ये 4 जागा लढवत आहेत। त्याच्यामुळे या जागा आणि या लढती अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी 2 शिवसैनिकांमध्ये लढत पाहायला मिळते। दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी 2 शिवसैनिकांमधील लढत या ठिकाणी पाहायला मिळते। आणि उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर अशी 2 शिवसैनिकांमधील लढाई म्हणजे या 3 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना, 2 शिवसैनिक यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळते। तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। रश्मी ठाकरे यांनी देखील मतदान केलेलं आहे आणि आता उद्धव ठाकरे मीडियाशी संवाद साधतायत। ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय ज्यावेळेला उद्धव ठाकरे हे मतदान केंद्राच्या ठिकाणी सहकुटुंब पोहोचलेले होते त्यावेळेची आणि आता माध्यमांसोबत ते संवाद काही साधणार का ही लाईव्ह दृश्य आता आपण पाहताय। मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर आता उद्धव ठाकरे माध्यमांसोबत काही संवाद साधणार का, काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर काही वेळाची दृश्य ही आपण पाहतो की रांगांमध्ये उभे राहून इथे उद्धव ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि काही काळ आता उद्धव ठाकरे अनिल परब यांच्याशी बोलतायत। तर डेमो देताना काही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर त्यावर संजय राऊत, सुनील राऊत यांनी संतापही व्यक्त केला होता। तर त्या संदर्भातली माहिती देखील उद्धव ठाकरे यांना दिली जात असेल। या निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ अक्षरशः उठलेली होती। नकली शिवसेना, नकली संतान अशा पद्धतीची टीका जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्यावर झाली आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा त्याच पद्धतीने प्रत्युत्तर सुद्धा देण्यात आलेलं होतं। मोदींवर सुद्धा त्यांनी निशाणा साधलेला होता। माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये नेमकं काय झालेलं होतं, कशा पद्धतीने शब्द फिरवला गेला या विषयावर सविस्तरपणे बोललेले आहेत। आणि TV9ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोठे गौप्यस्फोट केलेले होते आणि त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा TV9ला जी महामुलाखत दिली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे सर्व मुद्दे जे आहेत ते खोडून काढलेले होते। त्याच्यामुळे ही निवडणूक आरोप प्रत्यारोपाच्या फैरीमध्ये एकूणच अडकल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि ही निवडणूक ठाकरेंसाठी, उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाची अस्तित्वाची लढाई जी आहे आपण या ठिकाणी म्हणू शकतो। आणि इथे उद्धव ठाकरेंनी इथे वज्रमुठ दाखवलेली आहे एक विजयाचं चिन्ह म्हणून उद्धव ठाकरे यांनी इथे वज्रमुठ दाखवली आहे। आणि रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही बोलकी प्रतिक्रिया। प्रसार माध्यमांशी ते आता या ठिकाणी संवाद साधू शकतात। उद्धव ठाकरे यांनी राज्यात प्रत्येक उमेदवारासाठी इथे
प्रचार सभा घेतलेली आहे आणि या प्रत्येक प्रचार सभांमधून त्यांनी भाजप मोदी यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। इंडिया आघाडीची ज्यावेळेला पत्रकार परिषद झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की महाविकास आघाडीच्या 48 जागा ज्या आहेत त्या जिंकून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। आणि आता काही क्षणापूर्वी प्रतिक्रिया माध्यमांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे अजूनही मतदान केंद्रामध्ये आहेत, त्यांना येऊ दे असे हातवारे जे आहेत ते त्यांच्याकडून करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे माध्यमांसमोर आता उद्धव ठाकरे काय बोलणार, काय आवाहन मतदारांना करणार ते पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच वृषाली, आणि उद्धव ठाकरेंनी काही कार्यकर्त्यांशी संवाद देखील या ठिकाणी साधलेला आहे, काही पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। त्यानंतर प्रत्येक बूथवरचा आढावा ते या ठिकाणी घेतील। आजची ही लढत ही ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। मुंबई हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय, मात्र शिवसेनेमधल्या फुटीनंतर आता शिंदे की ठाकरे याचं उत्तर देखील या निवडणुकीतून मिळेल। आणि आता आदित्य ठाकरे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि ते आता बाहेर येत आहेत। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देतील। मुंबई म्हटलं की मुंबई आणि शिवसेना असं जणू काही समीकरणच गेल्या 10 वर्षांमध्ये पाहायला मिळतंय आणि मुंबईचा जो कौल असतो तोच देशाचा कौल असं चित्र आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळालेलं आहे। खरं पाहिलं तर थोडा इतिहासामध्ये वाकून पाहिलं तर 1971 पासूनचा इतिहास जो आहे तो हाच राहिलेला आहे। 2014 आणि 19 मध्ये भाजप शिवसेना युतीनं या ठिकाणी 6च्या 6 जागा जिंकलेल्या होत्या आणि देशामध्ये भाजपचं सरकार असं चित्र 2014 आणि 19 पाहतोय की एक प्रश्न सर, अरे बाबा इथे बोलू नाही शकत, इथे बोलू नाही शकत, बाहेर या, बाहेर या, बाहेर या, बाहेर या, बाहेर या। माझं चालू होतं मशीन आणि मतदान देशासाठी केलेलं मी। या बाहेर या, बाहेर या, मागे बघा, मागे बघा, साईड। तर आदित्य ठाकरे यांनी मतदान या ठिकाणी केलेलं आहे आणि आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत। देशासाठी आपण मतदान केलेलं आहे असं आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना म्हटलेलं आहे। तेजस ठाकरेंची वाट पाहिली जाते। तेजस ठाकरे आपला मतदानाचा अधिकार बजावून आता आलेले आहेत, ही दृश्य आपण पाहताय। तर संपूर्ण ठाकरे कुटुंब या ठिकाणी मतदानासाठी वांद्र्यामध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क इथे बजावला आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी आता प्रतिक्रिया देत आहेत। अरे कॅमेरा मागे जा ना। आपटेल काहीतरी मतदार सगळे जुमलाबाजीला त्रासलेले आहेत आणि देशातली लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती या देशातले नागरिक बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क या पुढे सुद्धा अबाधित राहावा म्हणून यावेळेला मतदान करतात। हाच एक मोठा निगेटिव्ह विषय हा जुमलेबाजांच्या बाजूनी जातोय, कारण पैशाचा पाऊस आता लोक स्वीकारणार नाहीत आणि पैसा घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाहीये। जुमलाबाजीला कंटाळलेत, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मतदार मतदान करतील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर नाना पाटेकर हे सुद्धा आता मतदानासाठी या ठिकाणी पोहोचलेत। अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सकाळी 7 वाजल्यापासूनच आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। बालमोहन विद्या मंदिर या ठिकाणी नाना पाटेकर आपल्या मतदानाचा अधिकार बजावले।